टीबीपी न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। महाराष्ट्र शासनाच्या वतीने फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही दोन्ही गावे पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतून वगळून या दोन गावांसाठी नव्याने स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्यात यावी अशी अधिसूचना आज राज्य सरकारच्या वतीने काढण्यात आली असून या दोन गावांसाठी ब दर्जा असणारी नवीन स्वतंत्र नगर परिषदेचा अंतिम आदेश आज शासनाच्या वतीने जारी करण्यात आला असून यात फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील कचरा डेपोसाठी संपादित केलेल्या जागा मात्र पुणे महानगरपालिकेच्याच हद्दीत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। विशेष करून या दोन्ही गावांनी सुरुवातीपासूनच पुणे महानगरपालिकेत समाविष्ट होण्यास प्रचंड विरोध केला होता। तसेच ठराव देखील ग्रामपंचायत अस्तित्वात असतानाच ग्रामसभेत घेण्यात आले होते, परंतु राज्य सरकारने सुरुवातीला 11 गावे महानगरपालिकेत समाविष्ट केली, त्यात या दोन गावांचा समावेश करण्यात आला। त्यानंतर माजी राज्यमंत्री विजयबापू शिवतारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उरुळी देवाची आणि फुरसुंगी विकास संघाच्या वतीने दोन्ही गावच्या ग्रामस्थांची मीटिंग सोनाई मंगल कार्यालयात उरुळी देवाची येथे घेण्यात आली। त्यावेळी उपस्थित सर्व ग्रामस्थांकडून नगर परिषद व्हावी यासाठी एकमुखी संमती देण्यात आली होती। त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दोन गावांसाठी नवीन नगर परिषद करण्यात यावी असा अध्यादेश काढून यावर जिल्हाधिकाऱ्यांकडून सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या होत्या। त्यानुसार आलेल्या सूचना आणि हरकती राज्य सरकारकडे पाठवण्यात आल्या होत्या। त्यानंतर बराच कालावधी हा विषय मागे पडला होता, परंतु आज फुरसुंगी आणि उरुळी देवाची या दोन गावांसाठी स्वतंत्र ब दर्जा असणारी नगर परिषद करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने अंतिम अध्यादेश काढून जाहीर करण्यात आला आहे। हा अध्यादेश जारी करण्यात आल्यानंतर दोन्ही गावच्या ग्रामस्थांकडून फटाक्यांची आतिषबाजी करत या निर्णयाचं जल्लोषात स्वागत करण्यात आले। आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच टीबीपी न्यूज चॅनलला